आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10%, तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येतील. तसंच किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक असेल अशी माहिती कळतेय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. अभिषेक, हा जो निर्णय नवीन झालेला आहे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, नक्की त्याचे कशा पद्धतीने परिणाम होण्याची शक्यता आहे आत्ताची जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची व्यवस्था आहे ती बघता? महापालिका निवडणुकीमध्ये आपण बघितलं किंवा महापालिकेच्या व्यवस्थेमध्ये पाहिलं तर स्वीकृत नगरसेवक किंवा स्वीकृत सदस्य हे आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत. या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांच्या हवालानं आपल्याला मिळते आहे. जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या 10%, तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहे. किमान 5 सदस्य असणं निवडणं बंधनकारक असणार आहे. या कॅबिनेटमध्ये तसा निर्णय जो आहे तो आपल्याला होताना दिसला आहे. लवकरच विधिमंडळात कायदा देखील आपल्याला या संदर्भात पारित होताना पाहायला मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं सगळ्यात पहिले या संदर्भातली मागणी आपल्याला येताना पाहायला मिळालेली होती की जिल्हा परिषद असेल इथं देखील 10% हे सदस्य संख्येच्या एकूण स्वीकृत सदस्य असावेत आणि त्या दृष्टीनं कुठेतरी हे पाऊल आपल्याला उचलल्याचं पाहायला मिळतं आहे. ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागणार आहे. अनेक नाराज असतील किंवा मग ज्यांना तिकीट मिळालं नाही असे जे काही सदस्य आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आता या मार्फत आपल्याला संधी ही मिळताना दिसणार आहे. नक्कीच, त्यामुळे स्थानिक राजकारणावरती परिणाम होईल आणि त्याचबरोबर एकंदरीत या सगळ्या सभागृहांच्या बैठकीवरती परिणाम होईल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.